आज ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्ह्याच्या वतीनं मनुस्मृती दहन करून स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला। 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन केलं। कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक गागा भट यांनी त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्यानं मनुस्मृतीच्या आधारे घेतला। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील ती वर्ण व्यवस्था शूद्र मानत होती। म्हणून 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांचा अपमान आणि दलित समाजावर होणारे अत्याचार हे मनुस्मृतीमुळे होत असल्यामुळे 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचं दहन केलं। याच पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती स्मारकाजवळ ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन करत येणाऱ्या काळातील मनुस्मृती म्हणजे ईव्हीएम मशीन आहे, म्हणून ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा, अन्यथा येणाऱ्या काळात प्रत्येक निवडणुकीत ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं बहिष्कार टाकला जाईल अशी प्रतिज्ञा यावेळी दिली। तेजवार्ता न्यूज नेटवर्क धुळे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान। छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी राज्याभिषेक नाकारला त्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती ग्रंथाचे दहन करून भारतातल्या महिलांना, बहुजन समाजाला व छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमानाचा बदला घेतला। त्या अनुषंगाने आज आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे व येणाऱ्या काळामधली मनुस्मृती म्हणजे ईव्हीएम मशीन आहे। त्या ईव्हीएम मशीनचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आम्ही या सरकारला सांगू इच्छितो, त्वरित येणाऱ्या काळामध्ये हे ईव्हीएम मशीन बंद झालं पाहिजे, अन्यथा आम्ही येणाऱ्या काळातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही व आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही व मनुस्मृतीचे आम्ही दहन केलेले आहे। जय भीम जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम।